स्वामी भक्तांनो, स्वामींचे शब्द कानात पडले की मनातला भार हलका होतो. त्यामुळे नक्कीच आज तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी ही नक्कीच दाबा. आणि मित्रांनो, आज हा स्वामी संदेश मोजून तुम्ही 21 मिनिटं ऐकायचा आहे. याने नक्कीच तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळेल आणि वर्षभर तुमच्या हातात पैसा टिकून राहील आणि घरातले सर्वजण अगदी खुश होतील. त्यामुळे दुर्लक्ष न करता नक्कीच मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील, फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे. तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला धनसंपत्ता द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आमचं आरोग्य हे चांगलं ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. असेच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतील, कारण आपण स्वामींचरणी लीन झालो आहे. स्वामींनी सांगितलं आहे, तू इमानदार राहा, बाकी मी सगळे सांभाळतो. म्हणजे आपण इमानदार राहिले की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात, स्मरण करतात, समोर उभे राहतात. ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात, ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात, ते स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ. आणि हेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात. ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते, त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडत नसते. म्हणून त्या व्यक्तीकडून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. घर जळतं असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते नक्कीच कायमची तुमची मनाविरुद्ध असणारी माणसे. आणि त्या माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचे सुद्धा नाही. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र मिळत नाही. आपल्याला जे भेटले आहे ना, भेटत आहे ना व भेटणार आहे ना, तो स्वामींचा प्रसाद आहे. या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे, म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही. आमची वेळ वाईट नव्हती, आम्हाला माणसंच वाईट भेटली होती, असं काही लोकांच्या मनात असतं आणि काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं. म्हणून ती माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांसोबत संगत करावी. म्हणून स्वामींना एकच नमस्कार करून म्हणायचं, तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. हेच स्वामींकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून हेच प्रार्थना करायची आहे. तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील. मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देत असते. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते आपण मिळवले पाहिजेही. जे हरवले आहे ना, ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहे ना, ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही, हेही तितकंच खरेच आहे. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं. पण आपण संयम राखायचा आहे आणि वाट बघत राहायची आहे. आजच तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म हे चांगलीच करावी, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध म्हणजे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे जे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणून कुणावर डोळे झाकून विश्वास कधीच तुम्ही ठेवू नका, एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. मित्रांनो, जीवन एक घाट आहे, जिथे काही अशी वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं आयुष्य हे वेगळ्या वर्णावर जातं. आणि ते स्वामींची इच्छा असते. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कोणीच कोणाशी बोललंही नसतं. कटू आहे पण हेच सत्य आहे. म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही की कोणाच्या मनातला तो जाणू शकतो. म्हणून आपल्या जीवनाचा आनंद
आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपले विचार कसे आहेत त्याच्यावर आपलं जीवन पूर्णपणे निर्भर असतं. मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशी लोक तुम्ही ओळखायला शिकली पाहिजे. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो आणि तो खूप कठीण असतो. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अगदी सुखी असतो. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यालाच भेटतील आणि मग शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधीही लाभते. म्हणून शिक्षण चांगल्या प्रकारे तुम्ही घेतलंच पाहिजे. सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान विजय असतो. म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल जे आहे त्यात त्याला समाधान मानता येतं, त्याला जीवनात नक्की सुखी होता येतं आणि तो व्यक्ती सुखी असतोही. म्हणून प्रेरणा तुमचे काम सुरू करण्यात मदत करते तर सवय तुमचे काम सुरू ठेवण्यास मदत करते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा अहंकार आहे. म्हणून तो अहंकार तुम्ही कधीच करू नये. कोणत्याही गोष्टीसाठी न राहावे दुसऱ्यावरती आश्वस्त. प्रत्येकजण एकटाच होतो आपापल्या वाटे मार्गस्थ. म्हणून आपण एकटे जगायला शिकले पाहिजे, कारण शेवटी आपल्याला एकट्या रस्त्यावर एकटे चालायचे आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासली नाही पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही आणि ती व्यक्ती कधी कोणाला दुखवतही नाही. म्हणून वाईट नजरेचा स्पर्श रोखण्यासाठी आपल्या नजरेला तलवारीची धार मात्र नक्कीच असावी लागते. खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक शिकवत असते. म्हणून ते ज्ञान आपण घेतले पाहिजे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आकाशाकडे झोपवण्यासाठी ओढ व जिद्द माणसाच्या रक्तात असावी लागते. ती उसनी घेता येत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो. परिस्थिती जरी बेतासबात असली तरी मी तुमचा गुरु होते आणि शिकविते आणि ती गुरु होऊन तुम्हाला भरपूर काही ज्ञान देत असते. म्हणून परिस्थितीवर तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकत असतात. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाच्या मार्गावर स्पर्धा नसते, म्हणून नेहमी त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. पुष्कळ घटना नुसत्या घडतात पण मागे मात्र आठवणी उरतात, तात्पर्य नाही. म्हणून सरोवरात अनेक बदकं पोहताना दिसतात पण हंस मात्र एकच असतो. जर तुम्ही हे हवे आहे ते मिळवण्यासाठी लढणार नसाल तर मग ते न मिळाल्याबद्दल रडूही नका. मग ज्याने तुमच्यासाठी दुसऱ्याला सोडले ना तो दुसऱ्यासाठी तुम्हालाही सोडू शकतो, एवढं मात्र तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आपले उद्याचे ध्येय हे आजच्या यशापेक्षा नेहमीच मोठे असले पाहिजे आणि मोठे ध्येय आपण जोपासले पाहिजे. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की मग पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आपल्या राज्यघटनेतील मतदानाचा अधिकार ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मत हे देऊ शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही जसं मत देऊ शकता हा अधिकार तुम्हाला आहे, तसं तुम्ही कोणाच्या विषयी मत बनवू नका किंवा तुम्ही फक्त चांगलेच मतं बनवा आणि तुमचं मन हे अगदी निर्मळ ठेवा. म्हणून लोकही तुमच्याबद्दल वाईट मतं बनवतील पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. याच्यावर फक्त तुम्ही विसंबून राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच आपल्या यश मिळवून देत असते. म्हणून परिश्रमावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आपण स्वतःची पाठ ठोकू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता मात्र नक्कीच असते. मग ते बोलले तर आपण नक्कीच पुढेही जात असतो. मर्यादेमध्ये राहून सर्व काही मिळवता येतं, त्यासाठी संस्कार त्यागणं गरजेचं नसतं. म्हणून अज्ञानाची शक्ती क्रोध आहे आणि ज्ञानाची शक्ती ही शांतता आहे. म्हणून शांत राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मन ही एक अशी भूमी आहे तिथे तुम्ही मानसिकतेचे जे काही बीज पेराल तेच फळ तुम्हाला लाभत असते आणि तुम्हाला मिळत देखील असते. म्हणून परिस्थितीची ओढाताण असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसते.
नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा, कारण त्यांना समस्येतही संधी ही दिसत असते. म्हणून मित्रांनो, सगळं सोपं आहे असं समजा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सगळं काही शक्य होईल याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवायला शिका. यशाचे एकमेव कारण म्हणजे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे. हे जर तुम्ही केले तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अगदी सफल होऊन जाईल. खरं समाधान हे सुख नाही, तर एखाद्या व्यक्तीचं दुःख वाटून घेण्यात आहे. म्हणून प्रत्येकाचे दुःख वाटत चला आणि पुढे चलत चला. आणि जीवनामध्ये भरपूर माणसं भेटतील, त्यांच्याकडून अनुभव घेत चला. वय हे आपल्या विचारात असते. आपण जेवढा विचार करतो तितके आपले वय असते. जीवनात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना कधी नशीब समजण्याची चूक करू नका, कारण ते नशीब नव्हते. त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलात आणि पुढे ती चूक तुम्ही करणार नाही हेही तुम्ही शिकला आहात. मोठी वादळ सुद्धा मजबूत दगड हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होत नाही. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होत असतात आणि मग ते शेवटी जात असतात आणि त्यांना यश हे मिळतही असतं. आकाशात पूर्व आणि पश्चिम असा भेद होत नाही. माणसं स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि मग ते सत्य मानतात. सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. म्हणून तसे तुम्ही त्याच्याकडून बोध घेऊ शकता. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवायला शिकले पाहिजे. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं हे कायमच असतं. आपलं चांगलं झालेलं जेव्हा आपल्या माणसांनाच बघवत नाही ना, तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकून सुद्धा दुःखी असते आणि त्याला सुख कधी मिळतही नसते. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. म्हणून कर्म ही चांगली ठेवा. स्वतःची तुलना कधी कोणासोबत करू नका, कारण स्वतःपेक्षा उत्तम या जगात कोणीच नसतं. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून अनुभव घेत चला. माणसाने आपल्या चंचल आणि अस्थिर मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि ते ठेवले तर जीवनामध्ये भरपूर तुम्ही लांबचा पल्ला गाठू शकता. जोपर्यंत आपण काही वाईट विचार आपल्या मनात येतील आणि ते वाईट विचार आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाही. जो एकदा विश्वासघात करतो त्याच्यावर पुन्हा कधी तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कधीही त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलू नका, कारण तो विश्वासघात शेवटी तुमच्यासोबत परत करू शकतो. यशाची आसक्ती व अपयशाची भीती सोडून मनापासून आपले कर्म हे आपण करत राहिले पाहिजे. निश्चयी व्यक्ती उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी असते. वाढ किंवा बदल दोन्हीही वेदनादायक असू शकतात, पण जिथे तुमचा काहीही संबंध नाही तिथे अडकून राहण्यासारखे दुःख कुठेच नसते. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नसतो. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे आणि क्षमा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पूर्तीपेक्षा प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. पडला असतील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण झाले गेले आता विसर. मूळ आवळ अश्रू आवर, लक्षावरती ठेव रोख नजर आणि पुढे चालत राहा. बाळा, तुला एक दिवशी नक्कीच यश मिळेल. अपशब्द बोलणे हे आकाशात भिरकावलेल्या दगडाप्रमाणे असते. ते परतून आपल्याकडे येत असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एक माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. यमदूत म्हणतो स्वर्गात तुमचे स्वागत आहे. माणूस म्हणतो स्वागत वगैरे जाऊ द्या, पण मला माझे कर्म मी कसे केले ते मला दाखवा आणि चांगले कर्म किती केले आणि वाईट कर्म किती केले ते दाखवा. पण यमदूत त्याला दाखवत नाही, पण त्याची शिक्षा मात्र त्याला नक्कीच देतो. म्हणून कर्म हे तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे, ते तुम्हाला शिक्षाही देतच. त्याचप्रमाणे कर्म हे तुम्ही चांगलेच केले पाहिजे आणि वाईट कधीच केली नाही पाहिजे. ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पहा. स्वप्नांशिवाय कोणतेही ध्येय हे साध्य होत नसते आणि ध्येयाशिवाय यश हे मिळू शकत नाही. म्हणून आठवू नकोस भूतकाळातले काही. ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नांमधल्या जगण्याचा गुंतू नकोस. स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक, तरच तू आयुष्यात भरपूर पुढे जाशील. ज्या कुटुंबात आपुलकी, नम्रता आणि विवेक असतो ते घर स्वर्गात समान असते आणि त्या घरात नेहमी भगवंताचा वास असतो. सर्व परिस्थितींचा सामना करणाराच मोठ्या उंचीवर पोहोचत असतो आणि त्याला मोठे शिखरही
मिळत असते आणि भरपूर काही तो जीवनात मिळवू शकत असतो. म्हणून असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. म्हणून निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडत असतात. संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवेल. प्रावीण्य मिळवण्याचे माणसाला आयुष्यात कोणतीच चूक करायची मुभा नसते. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा आयुष्याची खरी लढाई ही सुरू होत असते आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं. फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. ते प्रयत्न आपण करत राहिलेच पाहिजे. अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर उद्या त्याचे रूपांतर ज्ञानरूपी वटवृक्षात नक्कीच होते. म्हणून आयुष्यात काही शिकायचे असेल तर आधी कठीण परिस्थितीत शांत राहायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि ते शिकलात की तुम्ही संयमी बनता आणि शांत बनता. मग तुम्ही कुठलाही यश आणि मुकाम तुम्ही प्राप्त करू शकता. संकट पाण्यासारखं असतं, जे तुमच्या बुडण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी मात्र तुम्हाला आलेलं असतं. ते तुम्ही शिकावं असतं. मग दुःख वाट्याला येणे स्वाभाविक आहे, पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे आणि ते आपण ठरवलं पाहिजे. शब्दाला अर्थ असतो तसा मौनाचाही अर्थ असतो. म्हणून मौन तुम्ही पाळायला शिका. नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळायलाही लागेल. ध्येय एवढं मोठं ठेवा की समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील आणि त्या अडचणी तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणून राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा घेणे आहे. म्हणून ते कोंडून न ठेवता तुम्ही राग हा निश्चित काढला पाहिजे, पण तो चांगल्या पद्धतीने बाहेर काढला पाहिजे. आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष मात्र दिलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब असतो आणि एक वेगळी चाल असते. मित्रांनो, हातावर विश्वास ठेवून नक्कीच कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही, कारण त्याच्या हातावर पूर्णपणे विश्वास असतो. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच मात्र यशस्वी होत नाहीत. त्यांना नेहमी असफल होणे हे निश्चित आहे, कारण ते दुसऱ्याचं वाईट शोधत आहेत आणि जो दुसऱ्याचं वाईट शोधतो आणि चिंतो त्याला आयुष्यात कधीही चांगले दिवस मिळत नाही. मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य आहे. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळालेल्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो आणि हे लोकांना माहिती नसते. ते फक्त आपल्यालाच माहिती असते. प्रत्येकाचा बदल घ्यायचा नसतो. मग तो बदला तुम्ही घेत असताना तो बदल हा त्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये होत असतो. काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच मिळत असतात. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका आणि ध्येय तेच ठेवा, फक्त मार्ग बदला. मूर्खाची 5 लक्षणे आहेत: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे. हे मूर्खाची लक्षणे आहेत आणि लक्षणे तुमच्यात कधी नसायला हवी. आणि विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. समाधान असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा आपल्या मनात येणार नाही आणि येत सुद्धा नाही. म्हणून तो विचारही मनात तुम्ही आणू नका. मित्रांनो, तुमच्या मनातून आधी नकारात्मक विचार तुम्ही सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील आणि तुम्हाला मार्ग हे दिसत जातील. तसेच मग तुम्ही जर मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसतील आणि सकारात्मक तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक गोष्टीच ठेवल्या पाहिजे. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता यावी. धन आणि बळ कुणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि ती प्रेरणा असली की आयुष्यात आपण पुढे जात असतो. स्वार्थाशिवाय आणि गरजेशिवाय नियमित आठवण काढणारे भाग्याने भेटतात आणि नक्कीच ते भाग्याने भेटतात आणि चांगली माणसं आपल्याला भेटत असतात. चांगली गोष्ट वाचण्याची सवय असेल तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याला करताही येतात आणि आपल्या जीवनामध्ये त्या आपण आत्मसातही करत असतो. मनातील भाव समजून घेणारी माणसं सोबत असतील तर मग अबोल भावनाही बोलक्या होत असतात आणि आपल्या मनातलं ते व्यक्ती जाणून घेत असतात. जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मिळून जात असते आणि तेव्हा
आपण कामाची सुरुवात करताच आपल्याला शेवटचा नजारा हा दिसत मात्र असतो. म्हणून वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून या वेळेला तुम्ही महत्त्व द्यायला शिका. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक नक्कीच करेल. म्हणून विचार चांगले असायला हवेत, कारण दृष्टीचा इलाज करता येतो, पण दृष्टिकोनाचा विचार आणि इलाज हा करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे, आणि अनुभव प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून चुकलेल्याच्या वाटाच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात. म्हणून ज्या वाटा तुम्ही चुकाल ना, त्या चांगल्यासाठी चुकाल हे फक्त लक्षात ठेवायला शिका. जादू करून स्वप्न हे कधी वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी घाम, दृष्ट निश्चय आणि मग कठोर परिश्रम हे करावेच लागते. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो, तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो, आणि तो अहंकार आपले नाते हे मिटवून टाकत असतो. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, पण स्वतःच्याच नंतर अभिमान तुम्हाला मात्र नक्कीच वाटेल. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. म्हणून त्याला आधार द्यायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पाहतो, पण जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच असतो, आणि तो त्या कष्टासाठीच काम करत असतो. म्हणून अस्त्याची झेप किंवा वेगवान असो, शेवटपर्यंत टिकतं ते केवळ सत्य असतं. म्हणून असत्य कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत ते जातही नाही. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही. ते नक्कीच काम करतात, कष्ट करतात, आणि ती गोष्ट मिळवून सुद्धा राहतात. म्हणून कोण, कधी आणि किती आपलं असतं हे फक्त वेळ सांगत असते. म्हणून त्या वेळेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायचं नक्कीच असेल ना, तर एक लक्ष ठेवा. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्यावर लक्ष ठेवा. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, आणि तो सर्वश्रेष्ठच आपल्याला देणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतक्या तुमच्या मनात काय चाललंय ना, हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना स्वामी तुम्हाला पाहत नसतील ना, पण नक्कीच स्वामी मनापासून तुमच्या मनात पाहत असतात आणि डोकावत असतात. कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत, आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात. आणि हे नक्कीच खरं आहे, आणि असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगा, पण कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका, कारण त्याने तुम्ही नक्कीच खाली याल आणि असफल होऊन जाल. अहंकारापासून तुम्ही सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कडा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कडा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून मित्रांनो, वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ते कष्ट तुम्ही केलेच पाहिजे. स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होत असतो, आणि कबूल केला ना, तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष कधीच लपवू नका. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा माणूस सुद्धा ना, वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो, आणि मग तो आपल्या विरुद्ध होत असतो. पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला जे करायचे नक्कीच तेच तुम्ही केले पाहिजे. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याला त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय नक्कीच मात्र देतील. म्हणून साथ देण्याची हिंमत नसेल तर तुम्ही सोबत राहण्याची गंमत कधीच करू नका, आणि कधीच त्यावरचा निर्णय निश्चित तुम्ही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं स्वामी आपल्याला संबोधून म्हणत आहेत, आणि स्वामी आपल्याला आधार देत आहेत. म्हणून स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्याला आधार देत असतात. परत फक्त आपण ते समजून घेण्याची गरज असते, आणि एकदा का ते आपण समजून घेतले, मग आपल्याला सर्व काही जीवनात समजायला लागते. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता नक्कीच पळून जातात. म्हणून स्वामींचं दर्शन तुम्ही दररोज घेतलं पाहिजे. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव,
जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमवं आणि असेच देव आपल्याला सांगून गेले आहेत. म्हणून माणुसकी आपण जपली पाहिजे आणि जितकी जास्त माणुसकी जपली तितकी जास्त देव आपल्याला देत जाईल, हेही तितकेच खरं आहे. म्हणून सत्य पचवण्याची फक्त कुवत नसली की मग माणूस खोटी बदनामी करायला सुरुवात नक्कीच मात्र करत असतो. म्हणून तुम्ही खोटं आणि सत्य हे कधीच लपवू नका आणि ते लोकांसमोर नक्कीच आणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लाचारीत जाता कामा नये आणि लाचारी तुम्ही कोणासमोर करूही नका. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला सापडतीलही आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते व्यक्ती देईलही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणत आहेत. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, हे तितकंच खरं आहे. म्हणून तसं आयुष्य तुम्ही जगायला शिकले पाहिजे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. दिवस तेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण मात्र आपलं असलंच पाहिजे. म्हणून कर्म चांगली करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला. म्हणून कर्म कधी काळं ठेवू नका, नेहमी ते सफेद ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा. वेळ निघून जाते पण शब्द मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणून शब्द ही जपून वापरत जा, किंवा ते तलवारीच्या धारेने सुद्धा जास्त ते मनाला टोचत असतात. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा नक्कीच मात्र असू शकतो. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत ही राहत नाही आणि मग ती व्यक्ती आपली किंमतही करत नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा, कारण फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असला पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेल आणि ते तुम्हाला हरवावंच लागेल, तरच तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे असं स्वामींना आपण म्हणतो, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामींविषयी आपण चांगल्या मनात भावना ठेवल्या तर स्वामी आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आशीर्वादही देतात. म्हणून स्वामींविना हे जगणं अशक्य आहे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे ते योग्य वेळ योग्य तेच करतात. आपल्या नशिबात नसलेलाही आपल्या ओझोळीत ते टाकत असतात आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला ते देत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजे आणि या जन्मात तुम्ही त्या सार्थ मात्र नक्कीच केल्या पाहिजे. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर मात्र नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही आणि तितकं तुम्ही राहूही शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल आणि हे सत्य आहे आणि हीच नियती आहे आणि हेच तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि ते म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहत. फक्त आपला विश्वास स्वामींवर पूर्णपणे असायला हवा. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नक्कीच तुम्ही सावध राहा, कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखता येत नाही. आणि जीवनामध्ये तीच लोक भरपूर काही गोष्टी बदलून टाकत असतात. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी कधीच नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी नसते. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचारही तुम्ही करायचा नाही. म्हणून हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे की वेळेनुसार मी बदललो पाहिजे आणि वेळ चांगली आली की नक्कीच चांगले दिवसही आपल्या वाट्यालाही येतील आणि चांगले दिवस स्वामी आपल्याला आणूनही देतील. फक्त विश्वास महत्त्वाचा आहे. जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असेल की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा आपली बदलत असते. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ तुम्ही तेव्हा चांगलापणा दिला पाहिजे. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर नक्कीच करून घेत आहेत, पण आपलेही दिवस येणार आहेत हे मात्र निश्चित आहेत.
म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते. हे मात्र निश्चित खरं आहे आणि तेच जीवन आपलं त्यामुळेच बदलत असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळत असतात आणि त्या मी तुमच्यासाठी राखीव ठेवत असतो. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कोणाच्या ताटातली हिसकावून खात नाही आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपण ताटातले थोडं दिल्याशिवाय आपण त्यांना राहतही नाही. म्हणून फक्त संस्कार चांगले असायला हवे, बाकी सर्व काही चांगलं होऊन जातं. आणि स्वामी आपल्या पाठीशी तसेच उभे असतात आणि शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास एकदा रुजू झाला की मग आपण काही चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता हे स्वामी करत असतात आणि ते आपलं सर्व काही चालवत असतात. फक्त विषय असतो आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहेत आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. स्वामींना एकच प्रार्थना तुम्ही करायची आहे, देवा मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल. माझी महती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं नक्कीच होऊ दे आणि नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान नक्कीच राखला जाईल आणि आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं नक्कीच मला करता येईल. मग बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही आणि कुणालाही मी जड वाटणार नाही. म्हणून हीच प्रार्थना तुम्हाला स्वामींकडे करायची आहे. स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो. नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य होय. आणि म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केलंय त्याचे स्मरण तुम्ही करत चला आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत आणि त्यांचं स्मरण तुम्ही नक्कीच पूर्णपणे करायला हवं. स्वामींवर खरंच तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता या प्रश्नाचं अगदी खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. हे मात्र निश्चितच खरं आहे. अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा करा, कारण देव हा मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो. आणि तुमचे हृदय कसे आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म हे चांगले असतील आणि त्यावरून तुम्हाला फळही चांगले मिळेल. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही जगात श्रेष्ठ व्हाल. स्वामींनी सांगितले आहे, तो इमानदार राहा, बाकीचे मी सगळे सांभाळतो आणि सगळे मी तुझं जीवन पाहून घेईल. म्हणून जीवनात कष्ट केल्याने नक्कीच बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलल्याने आणि मन चांगले राहत असते. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण वरती येऊन जात असते. म्हणून घरातून बाहेर पडताना म्हणा
स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर म्हणा स्वामींना की सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे तयार करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणा स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून नक्कीच तुम्ही माझ्यावर घाला आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच लीन व्हायचे आहे. मित्रांनो, अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो तर मग अदृश्य देव तुम्हाला वाचूही शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं वचन फक्त लक्षात ठेवा आणि ते वचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते व माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे असतेच आणि कायमस्वरूपी टिकून राहत असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवं. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्वामींवर पूर्णपणे निश्चिंत राहायला हवं. पाहून दुर्लक्ष करू नका. सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेतला नाही पाहिजे, कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच चांगला निर्णय घेऊ शकत नाही. मित्रांनो, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला. तुमचे कल्याण नक्कीच होईल. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने नक्कीच आपल्याला काढावी लागत असते. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान आपण नक्कीच देता आला पाहिजे. न टिळे न माळा, न सोहळे न ओळे, मात्र शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो. माझे स्वामी आहे भोळे भाळे. आणि असेच आपले स्वामी आहेत भोळे. म्हणून स्वामींची ही निष्ठा आपण कायम ठेवायची आहे आणि त्यांची भक्ती भोळ्या मनाने करायची आहे. म्हणून स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. तो पुढे नक्कीच जाऊ शकतो. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर मग प्रगतीचा मार्ग हा बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो आणि मग सर्व काही नष्ट होऊन जात असते. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस, सर्व काही बदलत असतं. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण ज्या नजरेने जगतो आणि बघतो, जग आपल्याला तसेच दिसते. आणि जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची आपल्याला गरज नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आणि ते तुम्हाला सुख देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या घरी तुळशी फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. आणि जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. आणि जिथे सुबंकरोती होते तिथे संस्काराची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अगदीच नसते. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही या जगात. म्हणून लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून यश मिळवण्यासाठी आळस आपल्याला अजिबात करायचा नाही आहे आणि बिना आळस करता आपल्याला काम करत राहायचे आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो, तो भरपूर कठीण असतो. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न तुम्ही फक्त सोडू नका. नक्कीच जिद्दीने लढत राहा. आणि सुरुवात नेहमीच कठीण असते आणि शेवट नेहमीच चांगला असतो. म्हणून स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोडं. आणि असंच तुमच्या जीवनाचं कोडं हे सुटत जाईल. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणाने स्वामींची भक्ती करत राहायची आहे. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्री घरच्यांसोबत सुखाचे 2 घास यापेक्षा जास्त श्रीमंत कुणीच असू शकत नाही. लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे.
आणि ती तोंडावर ओढली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या आचाराशी आणि आपल्या विचाराशी हे प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज संवाद परत देतात आणि ते करतातही. मग ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही, ते सर्व काही आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यावरची निष्ठा आणि भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते. फक्त स्वामींच्या भक्तीत तुम्ही राहायला शिका. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काही उरत नाही आणि काही आपण मागूही शकत नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही चालत राहा आणि जीवनाचं कोडं हे सुटत राहील, कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तुमचं आणि सुखाचं जन्मजन्मीचं नातं असावं. स्वामी कृपेने दुःख तुमच्या आसपासही न यावं आणि भरपूर काही सुख तुमच्या वाट्याला यावं, हे स्वामींचरणी मी मागू इच्छितो. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणी बसू शकणार नाही. म्हणून ठेवा स्वामींवर विश्वास, लागू द्या स्वामी नामाचा ध्यास. स्वामी सदैव राहती आसपास, जन्मोजन्मी लाभेल स्वामींचा सहवास. होण महाराजांचे दास, म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्र खास. नक्कीच तुमचं जीवन अगदी फुलून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात, माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व हे बनत जाते आणि मोठे व्यक्तिमत्व त्याचे होत जात असते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे आणि ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया. आणि ते स्वामी आपली काळजी नक्कीच घेत असतात, हेही खरं आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे तुम्ही नक्कीच कमी केले पाहिजे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःच रुजवून घ्या. आणि बघा, जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे पुढे जात जाल. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे आणि हे जो समजला तो ज्या संसारातील खरा सुखी माणूस आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते. आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख नक्कीच ठरत असते, हे तितकंच खरं आहे. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्यासाठी ती जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर बाळा विश्वास ठेव. ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. आणि हेच आपण आपल्या जीवनात अवलंबलं पाहिजे आणि तेच आपण करत राहिलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या स्वामी समर्थांना कधी विसरू नका आणि त्यांचं नामजप नक्कीच करत राहा. भक्ताचं हृदय स्वामींचं घर आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्या हृदयातून कुणासाठी आपल्याला चांगलेच विचार आले पाहिजेत आणि चांगले विचार आपण नक्कीच केले पाहिजेत. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही आणि तेही देव आपल्याला परत करत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आहे आणि त्याचा सदुपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरवठा करा आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एक एक क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल आणि अगदी आश्चर्यकरित्या ते भेटू शकेल. म्हणून संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून तुम्ही नक्कीच हार मानायची नाहीये आणि पोहून दाखवायचं आहे. स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात. आपल्याला या परीक्षेत पास मात्र नक्कीच व्हायचं आहे आणि आपल्याला जीवनाच्या परीक्षेत सुद्धा स्वामी पास नक्कीच करतील. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर किती वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतोच आणि आपण पुढे पुढे जात राहतो. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा आणि विचार करा.
आणि नंतर अंमलबजावणी नक्कीच तुम्ही करायला हवी आणि मग तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जाल. स्वामी म्हणतात, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्मसुद्धा आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकदसुद्धा त्याच्याकडे आहे. तो माणूस सर्वात श्रीमंत असतो, हेही तितकंच खरं आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे असे स्वामी आपल्याला म्हणत असतात आणि स्वामी त्यांनाच, त्या भक्तांनाच स्वामी आधार देतात आणि त्यांनाच आपलं ते मानतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांना आपण नमन करून जीवनात आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. तुमच्या मनात जे चाललंय तेच प्रत्यक्षात येणारच आणि तीच इच्छा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पूर्णपणे ठाम असायला हवा. नियती कितीही कठोर वागली तरी आपले चांगले कर्म कधीच सोडू नका. शेवटी कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो एक दिवशी झाल्यावर तुम्हाला सर्व फळं त्याची प्राप्त होत असतात. मग तुमची कर्म ही चांगली असो किंवा मग वाईट असो, त्याप्रमाणे तुम्हाला फळ ही नक्कीच मिळत असते. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून स्वामी नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे आणि त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः ह्यासाठी आपल्याला मदत करतात आणि ते आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. ही लीलाच स्वामींची लीला आहे आणि याच्यावर आपण विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे प्रतीक आहे. त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आयुष्याला सातत्याने जोडणे म्हणजे प्रार्थना जगणे आणि प्रार्थना हे एक मन एकाग्र करण्याचे साधन नक्कीच आहे. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आले नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस हा चांगलाच जाईल या आशेने तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला चांगला दिवस नक्कीच जाईल आणि तुमची सर्व स्वप्नही पूर्ण होतील आणि नक्कीच होतील. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचं वाईट कधीही होणार नाही. करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना. स्वामी बाह्य दिखावटीने प्रयत्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने ते प्रसन्न होत असतात. म्हणून स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आपण मन अगदी निर्मळ ठेवायला हवं आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच करायला हवी. स्वामींचे नाव दररोज घेत चला. तुमचाही एक दिवस येणार आहे आणि स्वामींवर भक्ती आहे ना, मग स्वामींचीही तुमच्यावर लक्ष आहे. मग लिहिताय ना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला आजचा दिवस अगदी गोड आणि चांगला जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विना काळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. असे आहेत आपले स्वामी आणि त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या आज्ञेच्या पुढे कोणतीच आज्ञा नाही हे आपल्याला कळतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी ही दिसत असते. फक्त ते आपण ओळखायला हवी आणि ते ओळखून पुढे चालायला हवं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. स्वामी सेवा करणे खूप सोपे आहे. खूप जणाला वाटते की स्वामी सेवा करायला खूप अवघड आहे, खूप सारे नियम आहेत. पण खरं सांगू, स्वामी सेवा खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही तासनतास माझी सेवा करावी असं काहीही नाही. फक्त तुम्ही अंतःकरणातून माझे नामस्मरण करा. नामस्मरण हे सर्वात मोठी सेवा आहे. तुम्हाला शक्य असेल तिथे नामस्मरण करा. तुमचे काम करत करत तुम्ही नामस्मरण करा. अहो, आपण कुठे सेवा करतच नसतो तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त आपली श्रद्धा आणि इच्छा नक्कीच असली पाहिजे. म्हणून आपल्याला शक्य असेल
तशी सेवा करावी आणि इतरांनाही सेवा करायला नक्कीच आपण सांगितले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं आपले स्वामी म्हणतात. म्हणून सुखी हा मनापासून असला पाहिजे आणि आपण जीवनामध्ये अगदी समाधानी असलो पाहिजे, तरच आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने घडू शकतं आणि आपण पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्यामध्ये किती श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे. देवाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि देव वरून बघत सुद्धा आहे. फक्त तुम्ही भक्तीकडे लक्ष द्या आणि ती निर्मळ मनाने फक्त करा. देव नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या लीला तुम्हाला नक्कीच दाखवतील. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असताना ते म्हणजे स्वामी, आणि ते स्वामी आपल्या अप्रत्यक्षपणे सोबत असतात आणि ते क्षणाक्षणाला आपल्याला दर्शन देत असतात. फक्त आपण त्यांचे दर्शन मात्र नक्कीच घेतले पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही आणि होणारही नाही. फक्त इमानदारीने आपण मेहनत करायला हवी. म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि ते आपल्याला नक्कीच चांगले दिवस घालवायचे सुद्धा आहेत. म्हणून आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी माणूस असतो आणि त्याचाच विजय या जगामध्ये सुद्धा होत असतो. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असं आपण म्हणू शकतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून आपण गरजवंताची नक्कीच मदत केली पाहिजे आणि त्याला आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण सक्षम सर्व काही दिले पाहिजे. श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा नक्कीच आपल्याला कळणारही नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हाच नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्वाची नाही, तर नाम घेणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला नक्कीच येईल. आणि अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला स्वामी हजर राहतील. आणि सुरुवातीच्या 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका, उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळ तरी नाम घेणे झाले. आणि पुढील वेळेत जास्त नाम घेण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच केला पाहिजे. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा, मार्ग सोपा होणार आहे. फक्त तुम्ही हिंमत हारू नका आणि तुम्ही पुढे पुढे चालत राहा. यशस्वी व्यक्तीकडे 2 गोष्टी असतात, एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करायची आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान तुम्ही समजले पाहिजे. कारण तुम्हाला देव ही एक देणगी देतोय आणि ही एक देव संधी देतोय. त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि पुढे तुम्ही आयुष्यात नक्कीच जाल. ही संधी देव आपल्याला देत असतो. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कसाही रस्ता असो, खडतर असो किंवा मग काट्या कुट्यातला असो, तो पार करतोच आणि ती प्रगती तो करून दाखवत असतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्या रस्त्यात आपल्याला भरपूर काही सरळ मार्ग दिसतील त्या रस्त्यावर जाऊन फायदाही नाही आणि तिथे आपला विजय होऊन सुद्धा आपल्याला ते कळणारही नाही. आणि त्याची खरी चव ही आपल्याला नक्कीच कळायला हवी. त्यासाठी रस्ताही खडतर हवा. म्हणून जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्यक्षेम निश्चित चालवतील व सदैव त्याच्या पाठीशीही नक्कीच राहतील. भक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने दिव्य प्रेमावर केलेले प्रेम आणि जे कर्म ईश्वराच्या प्रेमापोटी केले जातात त्या कर्मांना सेवा असे आपण म्हणत असतो. जो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म आणि ते सर्व तुम्हाला परत मिळणार आहे यातही तितकंच तथ्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच नसतोच,
खेळ त्याचा असतो आणि तो खेळ चालवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मोठेपणा हा वयावर किंवा पैशांवर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया नक्कीच आहे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो आणि त्या तुमच्या हृदयाप्रमाणे तो तुम्हाला फळ देत असतो. म्हणून तुमचं हृदय अगदी निर्मळ तुम्ही ठेवलं पाहिजे. एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण मग त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याचा उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे आणि ते स्मरण तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, पण दुसरे पान मात्र त्याने तसेच ठेवले आणि कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे त्या पानावर लिहिले जाते आणि तसे ते पान भरत जाते. पण या दुसऱ्या पानालाच जीवन असेही म्हणतात. म्हणून कर्म हे जगासमोर किती चांगलेपणाचा देखावा केला ना तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या आपल्याला नक्कीच भोगावे लागत असतात. म्हणून दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. असे आपण स्वामींकडे प्रार्थना नक्कीच करायला हवी आणि ती प्रार्थना स्वामी ऐकतील सुद्धा. मित्रांनो, वेळ आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक असते. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य तुमचं सुंदर आणि अगदी छान होऊन जाईल. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवायला चला. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण आपल्याला जरूर मिळत असते. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज व्याज परत करतात आणि ते नक्कीच करतात. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य ही भेट होतेच. फक्त ते आपल्याला कळत नाही आणि स्वामी तुम्हाला दर्शन देतात. फक्त ते तुम्हाला कळत नाही आणि ते तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मग एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. एक वेळ नशीब साथ सोडेल पण स्वामी नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला की तुम्हाला कशाची कमी देखील पडणार नाही आणि कशाची कमी राहणारही नाही. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. भरपूर काही मार्ग तुम्हाला भेटतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य कराल. कोणाला भीती आहे की देव सगळं बघतोय आणि कोणाला भरोसा आहे की देव सगळं बघतोय. फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला फळंही तशीच भेटत जात असतात. म्हणून परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात आणि हीच परमेश्वराची लीला आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच आणि ती धावून येते. मग आपण ती संधी सोडू नये आणि त्या संधीवर आपण त्या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो ना, मग डोळ्यांना दिसणारे स्वामी सुद्धा तुमची मदत नक्कीच करू शकतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला आत्तापासून सुरुवात करा. एक शब्द आहे नशीब, त्याची लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही प्रार्थना करा. मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. मनाप्रमाणे घडत नाही म्हणून चिंता नसावी. म्हणून देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हा अभय मंत्र आपल्याला स्वामींनी दिला आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही आणि सुखाचा चेक तुम्हाला नक्कीच मिळत राहील आणि तो तुमच्या दाराशी येऊन उभा नक्कीच राहील. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे. एवढीच प्रार्थना आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी करू इच्छितो. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल
तर हे नेहमी यशस्वी व्हाल आणि जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. मित्रांनो, तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, असे आपण स्वामींकडे बोलले पाहिजे. स्वामी महाराज तुम्हीच आहेत आमची गुरु माऊली आणि आमची माऊली. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत असतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी शेवटपर्यंत चांगला असतो. फक्त त्याने जीवनामध्ये येऊन चांगली कर्म नक्कीच केली पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचून जाते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचून जात असते. स्वामी सेवेचे फूल हे नेहमी विश्वासाच्या वेलीवर फुलवायचं असतं. उपासनेने पाणी देऊन त्याला वाढवायचं असतं. नामस्मरण खत घालून ते उमलायचं असतं आणि दास्य भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं. ते फूल चांगल्या निस्वार्थी, निष्काम व परमार्थाचं प्रतीक असतं. म्हणूनच तर त्याला जीवापाड आपण जपायचं असतं आणि जपून ठेवायचं असतं. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ही गुगलवर सापडत नाही आणि ते आपल्याला मिळणार देखील नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नाही आणि त्याला स्वामी शेवटपर्यंत साथ देत असतात. म्हणून तो व्यक्ती कसाही असो, फक्त त्याचा स्वामीवर निस्वार्थ मनाने भक्तिभाव हवा व त्याची श्रद्धा हवी. म्हणून कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? अहो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाहीत, आणि तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही आपण स्वामींकडे मागत असतो आणि स्वामी आपल्याला देतही असतात. कारण स्वामी आपल्याला भरपूर प्रेम करतात आणि भरपूर प्रेमाने स्वामी आपल्या जवळ देखील राहतात. फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज तेवढी आहे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, सत्य बोलावे, सत्य वागावे, स्वामी भक्तीत मन रमवावे. नक्कीच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे सुख तुमच्या ओंधळीत टाकत असतात. योग्य वेळ आली की कळतेच. आपल्याला फक्त त्याच्यावर अखंड विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट असते आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे आणि विश्वास ठेवून चालायचा आहे. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही, हे तितकंच सत्य आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला देवाकडे मागून आणि देवावर भक्ती ठेवून पुढे चालत राहायचे आहे. देवाकडे मागणं मागताना पाठ नसते, पण देवाकडे मागणं पूर्ण झाल्यावर मात्र पाठ असते. मग तशीच पाठ तुम्हाला फिरवायची नाहीये आणि तुम्ही अगदी अंतःकरणापासून देवाकडे सर्व काही मागायचं आहे आणि त्याप्रमाणे देव तुम्हाला दिलंही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. मित्रांनो, स्वामी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहेत, ज्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दिवसाची प्रसन्न सुरुवात केली पाहिजे. आणि हा संपूर्ण स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.